फुटेज लावण्यात आलेले आहेत. काय वाटते अशा CCTV फुटेज मध्ये समजा अशा प्रकारच्या घटना की महिलांच्यावर अत्याचार रोखू शकतील का? अत्याचार रोखू शकतील, परंतु त्याचा अजूनपर्यंत ते CCTV फुटेजचा किती उपयोग होतो, कसा होतो, कशा पद्धतीने लोक करतात, आज व्हायरल किंवा जे मोबाईल सिस्टीम आहे त्याला किती नॉलेज आहे, तो किती प्रसिद्धी करतो किंवा त्याचा किती फायदा घेतो, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. याच्या आमच्या पोलीस डिपार्टमेंटतर्फे सायबर क्राईम हा शाळा कॉलेजमध्ये आम्ही जाऊन आम्ही फोकस करतो, माहिती देत असतो. माहिती तंत्रज्ञान, सायबर आणि हे जे मोबाईल याच्याबद्दल कॉलेजमध्ये जाऊन मागील वर्षीसुद्धा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉलेजमध्ये जाऊन याचा मार्गदर्शन करण्यात आलेला होता आणि त्याचा नक्कीच फायदा होईल. काय ट्रॅव्हल्स मालकाचं काय नाव सर आणि ही कुठून कुठे चालते? ट्रॅव्हल्स मालक बोमनवार म्हणून गडचिरोलीचे आहेत आणि ते गडचिरोली ते नागपूर असे त्यांचे ट्रॅव्हल्स जस्ट आता एखादा महिना पण झाला की लक्षात आहे, परंतु नवीन जस्ट सुरू झालेले आहेत. मालकावर पण कारवाई होऊ शकते का सर? ते आता जे तपासामध्ये जे निवडून येतील, मालक असो किंवा कोणी असो, जे त्याच्यामध्ये निष्पन्न होतील ते आरोपी नक्की होणार. सर जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्या बसमध्ये किती प्रवासी होते सर? प्रवासाबद्दल तर आता त्याची जे सर्व्हिस म्हणजे सीट अजूनपर्यंत ते आम्हाला अवेलेबल झाली नाही. नागपूरवरून जे पॅसेंजर बसले, कारण ते कसं असते का सीट आणि हे जे कंडक्टर किंवा हे असतात हे इकडं मधात पण काही लोक बसवतात, त्याच्यामुळे नेमकं निश्चित आकडा तो सांगता येणार नाही, परंतु त्याची सीट अवेलेबल करून आणि ते CCTV फुटेज पाहून त्याच्यावर आपण पण निष्पन्न करू. तपास तर मेन बसेस त्यांच्या ताब्यात होती, म्हणजे तपास आता तिथूनच सुरू होणार आहे. एक मेन आरोपी आमच्या ताब्यात आहे तो, आणि दुसरा आता जे बसचा ड्रायव्हर कंडक्टर जे होते तिथून तपास सुरू होईल. होतील अटक? कोणी पक्षाचा काही दबाव सर? नाही, पक्षाचा वगैरे दबाव नाही. गुन्हा सिरियस आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे आणि तपास योग्य पद्धतीनेच करण्यात येईल. सर जो आरोपी तुमच्या अटकेमध्ये आहे हा कुठल्या पक्षाशी संपर्कामध्ये आहे का सर? नाही, त्याबाबत तर अजून काही ते क्लिअर आम्हाला भेटलेलं नाही, पण निष्पन्न करू ते सुद्धा. नाही, असं बोललं जाते की हा भाजपचा एक मोठा सक्रिय नेता आहे आणि भाजपचा महामंत्री म्हणून असं त्याला एक जिल्ह्यामध्ये त्याची ओळख आहे. नाही, आपल्याला तसा अजून काही कुठल्या प्रकारचा पुरावा असा किंवा त्याचं डॉक्युमेंटरी असं काय आम्हाला मिळालेलं नाही.